हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी माझ्या मम्मी का आले आहे, म्हणजेच माहेर आले 2-3 दिवसासाठी. सो मी तुम्हाला दाखवते की माझ्या माहेरचा हा घराबाहेरचा व्ह्यू कसा आहे. ते घराच्या बाहेर एकदम सगळं निसर्गमय वातावरण आहे. खूपच असं हिरवंगार सगळीकडे झालेलं आहे. मामा का आली तू? काय खेळते आता? अशी फेकतेस? मामा कुठे गेला ग? मामा काय करतो मामा? हा सो माझी शिव तिथे खेळतीये. माझ्या मम्मीनी त्यांच्या घरासमोर कोणती कोणती झाडे लावलेत ते मी तुम्हाला सांगते. हे पेरूचं झाड आहे. पावसाळ्यात खूप छानपैकी फुटलं आहे ते. आणि हे कढीपत्त्याचं झाड आहे. किती छान असं आलं आहे. पावसाळा असल्यामुळे खूप छान फुटलेली आहेत ही सगळी झाडे. अजून पण काही झाडे आहेत, ती मी तुम्हाला दाखवते. फ्लावर, हे गुलाबाचं झाड आहे. याला खूप अशा कळ्या लागलेल्या आहेत नवीन नवीन, आणि फुले सुद्धा आलेली आहे काही काही. आणि इकडे हे ब्रह्मकमळाचं झाड लावलेलं आहे मम्मीनी. ते खूप छान फुटलं आहे. तसेच इथे मनी प्लांट आहे. तो मनी प्लांट सुद्धा खूप वाढला आहे. इकडून असा वर गेलेला आहे. अजून ते मिरचीचं झाड आहे. माझ्या मम्मीने घरासमोर तुतूचं झाड म्हणजे शेतूत हिंदीमध्ये म्हणतात, त्याला मलबेरी इंग्लिशमध्ये म्हणतात. हे तुतूचं झाड लावलं आहे, ते सुद्धा आपण पाहू. सो हे ते झाड आहे. त्याला छोटे छोटे तुतू सुद्धा लागलेले आहेत. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसतच असतील. छोटे छोटे आहेत अजून ते. एकच झाड आहे पण अख्खं ते तुतूने फुल भरलेलं आहे. चला मग तुम्हाला ते तुतूचं झाड दाखवते. हे तुतू आले, छोटे छोटे तुतू लागलेले आहेत त्याला. थोडे थोडे काही काही पिकायला लागलेले आहेत, काही काही कच्चेच आहेत. एखादा पिकलेला असेल ते तुम्हाला दाखवते काढून. जे थोडे थोडे पिकलेत ते तुम्हाला काढून दाखवते. दाखव. हा खूप लाल झाला आहे, तो सुद्धा तोडा. आता छोटे छोटे आहेत. हे पहा, काही काही लाल आहेत, काही काही थोडे कच्चे कच्चे थोडे थोडे पिकायला लागलेले आहेत. ते आपण खाऊन पाहू कसे लागतात. थोडे आंबट आंबट आहेत, कारण थोडे कच्चे आहेत ना त्याच्यामुळं. काय ग, तुला खायचं ते? हे बघ बघ खाऊन एक कसं लागते ते. ते तुतू आहेत, खा.
कस लागतं ते? आंबट आहे? घे ना. आवडतं तुला? खा मग. खाऊन दाखव एक. खा. छोटे आहेत ना ते, कच्चे असल्यामुळे आंबट लागतात. सो हा माझ्या माहेरच्या घरचा नजारा आहे. इथे माझी मम्मी कपडे धुत होती, आता तिचे कपडे धुवून झालेत. तिकडे बाप्पा थांबलेले आहेत. गटाव सापडते. बोल बोल काय. मी आता सध्या गटाव. माझ्या मम्मीने तर लाल माठाचा वेल म्हणजेच मायाळू हे झाड लावलं आहे. ते तुम्हाला दाखवते. सो हा तो वेल आहे, दिसत असेल तुम्हाला. तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या इकडे याला लाल माठाचा वेल म्हणतात, म्हणजेच मायाळू. बाय बाय कर. सो असा होता माझा माहेरचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू गाईज. बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय.